छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागत असतात. भास्करराव जाधव तसे सक्षम आहेत. मंत्रिपद काय त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते पेलू शकतात तेवढे ते सक्षम आहेत असं मला तरी वाटतं. 8 निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबलं पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटतं त्यांचं व्यक्तिगत मत असेल. निश्चित 8 निवडणुका म्हणजे जवळपास 40 वर्षाचा काळ हा मोठा काळ आहे. परंतु तसं बघायला गेलं तर भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आजही सक्षम ताकदवान आहेत आणि त्यांची शिवसेनेला आवश्यकता आहे. मंत्रिपद न मिळाल्याची पण त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. आता मला असं वाटतं मंत्रिपद किती आपल्याकडं आणि कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींसमोर सगळ्याच पक्षाच्या नेहमीचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी देता येणं किंवा दिली जाणं या सगळ्या गोष्टी अतिशय मला वाटतं सगळ्यांनाच फक्त एवढ्या भास्करराव पुरत्या नाही तर सगळ्याच पक्षश्रेष्ठींना एक मला असं वाटतं निर्णय घेताना एक फार छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागत असतात. भास्करराव जाधव तसे सक्षम आहेत. मंत्रिपद काय त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते पेलू शकतात तेवढे ते सक्षम आहेत असं मला तरी वाटतं. संजय लाखे पाटलांनी जे राजीनामा दिला, भास्कर जाधव असं म्हणतात की सध्याच्या शिवसेना नेतृत्व आणि इतर नेत्यांच्या कार्यपद्धती आहेत त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्या पक्षाची काम करण्याची स्वतंत्र पद्धती असते. सगळेच नेतृत्व सारखं नाही वागू शकत किंवा सारखं स्टाईल ऑफ फंक्शनिंग सगळ्यांची सारखी नसतेच. प्रत्येकाची वेगवेगळी असते. परंतु वेगवेगळी जरी असली तरी उद्दिष्ट त्यांचं एकच असतं. तर मला असं वाटतं स्वतंत्र कार्यपद्धती ज्याची त्याची असते एवढंच याच्यावर म्हणता येईल. ते असं बोलताना असंही म्हणाले की विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं तर सरकारच्या चुकीचे कामाचे वाभाडे काढले असते. त्यांना कुठे खटखट वाटते का हे पद मिळालं नाही? खरं तर सत्ताधारी पक्ष एकीकडं मोठ्या गोष्टी करत असताना विरोधी पक्ष नेता ही जबाबदारी इतक्या दिवस ते म्हणायचे की पत्र द्या पत्र द्या पत्र द्या. आता आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित होऊन अशा पद्धतीनं सरकारकडं म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाकडे पत्र सादर केलेलं आहे. आता हे सगळी सर्वस्वी जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाची आहे. त्यामुळे खरं तर भास्कररावांना ते मागच्याच अधिवेशनाच्या काळात मिळायला पाहिजे जबाबदारी.